भाजपला सत्तेपासून रोखण्यात आघाडीला यश. सांगली जिल्हा परिषद विषय समिती सभापतीची बिनविरोध आज निवड करण्यात आली. सांगली जिल्हा परिषदेत आज झालेल्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडीत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले असून सर्व सभापतीपदी निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 2, शरद पवार गटाला 1 तर शिवसेना शिंदे गटाला 1 असे सभापतीपद मिळाले आहे. आटपाडी तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांची बांधकाम व कृषी संवर्धन सभापतीपदी निवड, तसेच जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रवी तमणगोंडा पाटील यांच्या पत्नी सावित्री पाटील यांची शिक्षण व आरोग्य सभापतीपदी निवड करण्यात आली. तसेच मिरज तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्नेहल मोरे यांना महिला व बालकल्याण सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यांची निवड करण्यात आली. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांचे समर्थक दादासाहेब कोळेकर यांची समाज कल्याण सभापती म्हणून निवड करण्यात आली. एकंदरीत पाहता सांगली जिल्ह्यातील खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील, माजी आमदार अजितराव घोरपडे, आमदार विश्वजित कदम आणि तानाजीराव पाटील यांच्या संयुक्त आघाडीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलेले दिसून येत आहे. गटातील सर्व कार्यकर्ते, नेते, सहकारी सगळ्यांचं मी या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो. मला एवढ्या भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिलं व त्या महाविकास आघाडीसोबत अध्यक्षांनी किंवा कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांच्यासोबत जाऊन मला वाटते सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली. आणि नक्कीच सर्व वरिष्ठ नेत्यांचे आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आदरणीय विश्वजित कदम साहेब, आदरणीय विशालदादा, आदरणीय आमदार रोहितदादा, आदरणीय सर्व नेते असतील सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. अजितदादा पवार साहेब, विश्वजित कदम साहेब, विशाल पाटील साहेब, जयंत पाटील साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, हे विलासराव जगताप साहेब, रोहित पाटील साहेब, आमचे सर्व नेते व माझे सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि माझे सर्व जिल्हा परिषद गटातून सर्व मतदार बंधू यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हे सभापतीपदाची संधी मिळाली असून मी सर्वांना आभार मानते. सर्वांना सोबत विश्वासात घेऊन काम करते आणि पुढं हे पदाला योग्य न्याय देण्याची प्रयत्न करते. आज जिल्हा परिषदेच्या ज्या निवडी झालेल्या विशेष समिती सभापतीच्या त्या सगळे पद ग्रामीण भागात दिलेले आहेत. होय. तुम्ही तर जिल्हा परिषद आमदारकी निवडणूक लढवली होती आणि प्रचंड तुम्ही संघर्ष केलेला आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा विधानसभा आम्ही लढवलो आणि योगायोगाने आमचे घरी परत सभापतीपद मिळालेले आहे. अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब, विशालदादा, विश्वजित कदम आणि सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी जत तालुक्यातील आमच्या गटातील मतदारांचे सगळ्यांचे आभार मानतो. ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा असतील, आरोग्य सुविधा असतील, ग्रामपंचायती सक्षमीकरण करायचं आहे. प्रत्येक घटकांना जी काय आता आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा असं प्रत्येक खूप 4 वर्ष झाला प्रशासकाकडे जिल्हा परिषद होता. आता पदाधिकारी आल्यामुळं सगळ्यांना सर्वसामान्यांचं जिल्हा परिषद आहे असं परत एकदा जिल्हा परिषद प्रत्येकाच्या दारी नेऊन योग्य ते न्याय देण्याचे आम्ही काम करू. आणि तसेच विधानसभेची पण तयारी, 3 वर्ष विधानसभा आहे, लोकांचे सर्वांचे मन जिंकून परत विधानसभेला नव्याने तयार सगळं मतदारसंघ करू आम्ही. तुम्ही जिल्हा परिषदमध्ये आधी पदाधिकारी होता, त्या अनुभवाचा तुम्हाला काय फायदा होईल तुमच्या ह्यांना? नाही, अनुभव म्हणजे कसं आहे, त्यांनी सुशिक्षित आहे, BA BEd आहे आणि आमच्या घरी 50 वर्ष माझ्या कुटुंबात समाजकारण राजकारण आहे, त्याचे अनुभव त्यांनाही आणि आम्हालाही आहे. तर सगळ्या मतदारांना जत तालुक्याला उपयोग होईल असे समीकरण आम्ही करू. भाजपने फार मोठी ताकद लावली होती या निवडणुकीसंदर्भात, जिल्हा परिषद अध्यक्षपद असू द्या किंवा विधानसभा अध्यक्षपद, तर तुम्ही फार मोठी फाईट दिली आणि पुन्हा हे
जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही सत्ता मिळवली, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कुठल्याही पक्षापेक्षा मतदार राजा असतो. मतदारांच्या मनात जी गोष्ट येते त्यांनी ते हक्क बजावून आम्हाला निवडून दिलेलं आहे. आता आमचं ध्येय, जनता ही आमचे ध्येय आहे. कुठल्या पक्षाला विचार न करता जत तालुक्याचे विकास कसं होते त्याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. नमस्कार, मी स्नेहल उमेश मोरे, एरंडोली जिल्हा परिषद गटातून ही निवडणूक लढवली आणि आम्ही जिल्हा परिषदेमध्ये भरपूर मताधिक्याने निवडून आलो आणि मला सभापती हे पद मिळालेलं आहे. महिला व बालकल्याण हे पद मिळालेलं, सभापती पद मिळालेलं आहे आणि मी महिलांच्या विकासासाठी, महिलांसाठी एक पाऊल पुढं टाकत आहे आणि महिलांसाठीच मला खरं तर महिलांसाठी खूप काही करायचं आहे. खूप नवीन योजना आणायच्या आहेत. आजपर्यंत माझा महिला वर्ग आहे जो पुढं येऊ शकला नाही, त्यांना पुढं आणायचं आहे आणि त्यांच्यासाठी मी तत्पर आहे आणि माझ्या सगळ्या महिला भगिनींनीसुद्धा मला साथ दिली पाहिजे आणि त्यासुद्धा पुढं आले पाहिजे. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निधन झालेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही जिल्हा परिषदमध्ये की अजित पवार गटाची मोठी सत्ता आणलेली आहे आणि 2 पदं राष्ट्रवादी हे पक्षाला मिळाले. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? 2 पदं आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला मिळालेले आहेत. एक पद शिक्षणाला मिळालेलं आहे आणि दुसरं म्हणजे महिला व बालकल्याणला मिळालेलं आहे आणि आम्ही नक्कीच अजितदादांचा वारसा घेऊन पुढं चालत आहोत आणि अजितदादांसारखंच आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करू आणि अजितदादांच्या खरी भावपूर्ण श्रद्धांची हीच असेल की आम्ही आजपर्यंत म्हणजे इतकी दिवस आपण बघतोय की आज आपल्या महिलांसाठी करण्याची मला संधी मिळाली आहे आणि या संधीचं मी नक्की सोनं करेन. जिल्हा परिषदेमध्ये आज अध्यक्षपद महिलांचं आहे. विशेष सभेमध्ये 2 महिलांसाठी पद मिळाले. एकूण जिल्हा परिषदेत 3 महिला अध्यक्ष पदं मिळाली आहेत. तर त्या महिलांना समान संधी मिळते, याबद्दल तुमचं मत काय? हां, खरं तर महिलांना समान संधी दिली आहे शासनानं. हे मुख्य झाले खरं म्हणजे 50% महिलांना सध्या आरक्षण आहेच, 50% आणि खरं तर महिलांनी आता इथून पुढं आलं पाहिजे असंच मला वाटते आणि शासनाने जो काही निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. आपणाला खूप साऱ्या शुभेच्छा आहे. हो, खूप खूप धन्यवाद.